काय थंबनेल बरोबर नीट बघून आलाय ना? येस. थंबनेलमध्ये जे तुम्ही पाहिलंय तेच तुम्हाला शिकायला मिळेल. जगातला कुठलाही प्रश्न तुम्ही इंग्रजीमध्ये विचारू शकता. येस, त्याचीच आपण आज प्रॅक्टिस करणार आहोत. इंग्रजीमध्ये प्रश्न विचारण्याची जी कॉन्सेप्ट आहे ती अतिशय सोपी आहे. आज आपण या 5 प्रश्नांना जास्त करून बघणार आहोत. हे 5 इंट्रोगेटिव्ह वर्ड्स तुम्हाला माहिती असतील. म्हणजे कायला काय म्हणतो आपण? व्हॉट. काला वाय. कधीला व्हॅन. कुठेला वेअर. आणि कसाला हाऊ. तर हे इंट्रोगेटिव्ह वर्ड्स तुम्हाला माहिती आहेत. सो आपण प्रत्येक प्रश्नाची सुरुवात काय, का, कधी, कुठे, कसं अशी करणार आहोत. तुम्हाला सुद्धा इंग्रजीमध्ये बोलताना ह्या शब्दांनी सुरुवात करायची आहे. पण आता पुढे काय? सगळ्यात महत्त्वाचा हा बॉक्स दिसतोय का? हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. या ठिकाणी तुम्हाला ऑक्झिलरी वर्ब ठेवायचं आहे. म्हणजे व्हॉट बोलता येईल तुम्हाला, पण व्हॉट नंतर काय बोलायचं हे तुम्हाला कळणार नाही. सो इथे तुम्हाला कुठली भाषा वापरायची आहे तो ऑक्झिलरी वर्ब ठेवायचा आहे. जसं आता मी तुम्हाला शिकवतोय डीड. सो जेव्हा जेव्हा तुम्ही डीड वापराल म्हणजे व्हॉट डीड, व्हाय डीड, वेअर डीड, हाऊ डीड, व्हेन डीड, की तुम्ही भूतकाळामध्ये प्रश्न विचारताय. म्हणजे मराठीमध्ये तू काय खाल्लंस, तू कधी आलास, हे असं भूतकाळामध्ये विचारणार. सब्जेक्ट आपण एक कॉमन ठेवतो यू, कारण जनरली आपण समोरच्या व्यक्तीला प्रश्न विचारतो ज्याचा उल्लेख आपण तू असा करतो किंवा कधी करत नाही. म्हणून आपण यू कॉमन ठेवूया प्रॅक्टिस होईपर्यंत. आणि नेहमी लक्षात ठेवायचं क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं आहे. म्हणजे गो, गोईंग, वेंट, गॉन असं काही नाहीये. जे क्रियापद तुम्हाला यूज करायचं आहे त्याचं पहिलं रूप वापरायचं आहे आणि उरलेले इतर शब्द तुम्ही त्यानंतर लिहू शकता. सो आय होप आता तुम्ही तयार आहात. सो सी सिम्पली मी पहिला प्रश्न तुम्हाला साधा विचारतोय. तू काय खाल्लंस? आलंय का बनवता? व्हेरी गुड. व्हॉट डीड यू ईट? सो सिंपल. तू कधी आलास? तू कधी आलास? When did you come? When did you come? Very simple. आता समजा मी म्हटलं ती कधी आली. वाक्य तर सेम आहे. ती कधी आली. मी काय केलं? त्या यूच्या ठिकाणी फक्त शी म्हटलं. सो वाक्य तुम्हाला when did she come? तू तुझी कार का विकलीस? का. Why did you sell your car? आता जे काही उरलेले शब्द आहेत ते नंतर लिहायचे आहेत. समजा तुम्हाला म्हणायचंय की तू कुठे थांबलास? Where did you stay? Where did you stay? तू इंग्रजी कसा शिकलास? हाऊ डिड यू लर्न इंग्लिश? हाऊ डिड यू लर्न इंग्लिश? तू का झोपलास? व्हाय डिड यू स्लीप? व्हाय डिड यू स्लीप? सो सिम्पली तुम्ही कुठलाही प्रश्न समोरच्याला लयच्या भाषेत विचारू शकता फक्त डीड वापरून. आता या ठिकाणी तुम्ही यू चेंज करू शकता. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपण व्हॉट डीड सेम ठेवूया आणि फक्त सब्जेक्ट चेंज करूया. जसं की आता बघा मगाशी म्हटलं तू काय खाल्लंस? तुम्ही काय म्हटलं? व्हॉट डीड यू ईट. मी म्हटलं तिने काय खाल्लं? व्हॉट डीड शी ईट. त्याने काय खाल्लं? व्हॉट डीड ही ईट. तुझ्या मुलाने काय खाल्लं? व्हॉट डीड युअर सन ईट. सो इथे तुम्ही सब्जेक्ट बदलू शकता. पण तुमच्या लक्षात आले का बेसिक तेच राहतं. सो आता मी जरी कुठलाही लयच्या भाषेमध्ये प्रश्न विचारला तरी तुम्ही सिंपल कॉन्सेप्टने सांगू शकता. जसं की आता समजा मला असं म्हणायचं आहे की तू शाळा का सोडलीस? इमॅजिन करा. येस. व्हाय डीड यू लीव? क्रियापद बोलायचं आहे. द स्कूल. व्हाय डिड यू लीव द स्कूल? आता मी या ठिकाणी यूच्या ऐवजी एखाद्या मुलाचं नाव घेतोय. ठीक आहे. समजा मी असं म्हटलं की श्रेयसने शाळा का सोडली? सो व्हाय डिड, हा इथे यू नाही आता श्रेयस आहे. सो श्रेयस लीव द स्कूल.
व्हेरी सिम्पल. तुम्ही म्हणणार सर प्रत्येक वेळी होकारार्थीच बोलायला लागेल का, म्हणजे तो का आला, तो का गेला. जर आम्हाला असं म्हणायचं आहे तो का आला नाही, तो का गेला नाही, तर सिम्पली तुम्हाला हा जो डीड आहे त्याला नॉट लावायचा आहे. म्हणजे तुम्ही डिडंट म्हणू शकता किंवा डिंट म्हणू शकता किंवा तो नॉट इथे वापरू शकता. जसं की आता बघा, तू का आला नाहीस, तू का आला नाहीस. व्हाय डिड यू नॉट कम किंवा व्हाय डिडंट यू कम, व्हाय डिडंट यू कम. लक्षात आलंय. सो इथे पण नॉट चालेल किंवा इथे पण चालेल, तुमच्यावर, तुम्हाला कसंही घेता येईल. समजा तुम्हाला असं म्हणायचं आहे तो शाळेत कधी गेला, तो शाळेत कधी गेला. When did he go to school? तो शाळेतून कधी आला. When did he come from school? तू खिडकी का उघडलीस. Why did you open the window? Very good. समजा तुम्हाला असं म्हणायचं आहे की तू कसा आलास, तू कसा आलास. हाऊ डिड यू कम. तुम्हाला म्हणायचं आहे तू पासवर्ड चेंज का नाही केलास. व्हाय डिडंट यू चेंज द पासवर्ड. सिम्पली. आता तुम्ही म्हणणार सर प्रत्येक वेळी डीडच वापरायचंय का, तर डीड वापरलं तर ती लची भाषा होईल. सो सिम्पली ह्या डीडच्या ऐवजी आता मी जर तुम्हाला दुसरा शब्द सांगितला, समजा आपल्याला हा डीड नको आहे, म्हणजे आता आपण ह्या डीडच्या ऐवजी डूचा वापर करूया. पण इथे थोडी गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे जर तुम्ही डूची भाषा वापरत असाल, डू वापरत असाल, तर ती तोची भाषा होते. म्हणजे जनरली काय करता असं जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारायचा असतो, जसं की तू लंच मध्ये काय खातोस, ठीक आहे, काय खातोस, काय खाल्लं नाहीस. सो व्हॉट डू यू ईट इन लंच. लक्षात. सो जनरली तू काय करतोस. तू ऑफिसला कधी जातोस. व्हेन डू यू गो टू ऑफिस. सो जेव्हा जेव्हा यू असेल तुम्हाला डू घ्यायचंय, पण यूच्या ऐवजी जर तुम्ही ही शी इट घेतलं तर मात्र त्या डूचं डज करायचं असतं. म्हणजे आता बघा, ती ऑफिसला कधी जाते, तर तुम्हाला असं म्हणता येणार नाही व्हेन डू शी गो टू ऑफिस. नो. ग्रामर असं सांगतं की इथे जर तुम्ही शी म्हणताय तर इकडे तुम्हाला डज बोलावं लागेल. सो सेम वाक्य, व्हेन डज शी गो टू ऑफिस. सो सिम्पली लक्षात ठेवायचं, जर इथे ही शी इट बोलत असाल तर इथे डू बोलायचं नाही, नेहमी डज बोलायचं. जसं की आता बघा इकडे मी समजा म्हटलं की तो कुठे राहतो. वेअर डज, नॉट डू. वेअर डज ही. कारण इथे बघा तुम्ही ज्या डू नंतर किंवा डज नंतर काय बोलताय, जर तुम्ही ही बोललाय, ही शी इट बोलताय, तर तुम्हाला डज बोलायचं. सो वेअर डज ही लिव्ह. सिम्पल. समजा तुम्हाला असं म्हणायचं आहे की तू त्याला का भेटत नाहीस. वाय डू यू नॉट किंवा वाय डोंट यू मीट हिम. तुला काळा रंग का आवडत नाही. वाय डोंट यू लाईक ब्लॅक कलर्स. पुढे तुम्हाला समजा असं म्हणायचंय तू नॉनव्हेज का खात नाहीस. वाय डोंट यू ईट नॉनव्हेज. आता या यूच्या ऐवजी जर तुम्ही म्हटलं तुझा भाऊ नॉनव्हेज का खात नाही. सो वाय डोंट नो. वाय डझंट युअर ब्रदर ईट नॉनव्हेज. डझंट का, कारण आपण काय ठरवलं इकडे जेव्हा ही शीट बोलायचं आहे तुम्हाला इकडे डू च्या ऐवजी डज वापरायचं आहे. सो डझंट. वाय डझंट युअर ब्रदर ईट. सो आय होप डिड अँड डू ह्या दोन गोष्टीतला फरक समजलाय.
सो सिम्पली जेव्हा तुम्ही डीड म्हणता तुम्हाला ती ल ची भाषा होते. तुम्ही जेव्हा डू म्हणता तेव्हा तुम्ही जनरली काय करता हे सांगता. समजा तसं मला म्हणायचं आहे की तू जिमला का जात नाहीस. येस, व्हाय डोंट यू गो टू जिम. जर मला हेच वाक्य असं म्हणायचं असेल तर तू जिमला का गेला नाहीस. व्हाय डिडंट यू गो टू जिम. सिम्पली. सो डोंट म्हणजे जनरली का करत नाहीस. डिडंट म्हणजे ही गोष्ट का केली नाही. समजा तुम्हाला असं म्हणायचं आहे की तू अभ्यास कसा करतोस. हाऊ डू यू स्टडी. पण जर तुम्हाला असं म्हणायचं असेल तर काल तू अभ्यास कसा केलास. हाऊ डीड यू स्टडी. सिंपल. समजा तुम्हाला असं म्हणायचं आहे की तू गार्डन मध्ये कधी जातोस. सो व्हेन डू यू गो टू गार्डन. आणि हेच वाक्य जर लच्या भाषेत म्हणायचं आहे तू गार्डन मध्ये कधी गेलास. सो व्हेन डीड यू गो टू गार्डन. सो तुमच्या लक्षात येत आहे की तुम्ही सिम्पली म्हणजे आपण फक्त इथे डू आणि डीड वापरतोय पण याच्या पलीकडे आपण याच्यात कॅन शूड इतर मॉडेल्स वापरू शकतो. पण आजचा आपला विषय जो आहे ना आपण मर्यादित ठेवलाय की डू आणि डीड वापरायला शिका. आय एम शुअर की तुम्ही डीड अँड डू वापरायला शिकलाय. जर वापरायला शिकलाय तर तुम्ही एखादं आता मराठी वाक्य फ्रेम करा. सिम्पली काय करायचंय तुम्हाला कळलंय बरोबर. तुम्हाला जर हा यू म्हणजे मी आहे असं समजा आणि जर मला तुम्ही काय करता कधी करता कुठे करता असं डू मध्ये प्रश्न विचारायचा असेल तर जरूर विचारा. मी तुमच्या प्रश्नाची वाट बघतोय कमेंट बॉक्समध्ये. जेव्हा तुमचा प्रश्न येईल त्याला रिप्लाय मी इंग्लिशमधून जरूर करेन. ठीक आहे. आणि येस जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल म्हणजे आवडतेच कारण तुम्ही आत्ता भाग 3 मध्ये आहोत. भाग 1 आणि भाग 2 ला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिलाय. तुम्हाला प्रॅक्टिस करणं आवडतंय आणि अशीच प्रॅक्टिस तुम्ही रेग्युलरली करत राहा म्हणजे तुमचं इंग्रजी जे आहे ते इम्प्रूव्ह होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अर्थातच सबस्क्राईब करा. धन्यवाद.